बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली। विष्णू चाटेचे इतर आरोपींसोबत संबंध आहेत का याची तपासणी देखील केली जाणार आहे। विष्णू चाटेकडून अजून काही हाती लागलं नाही असं वकिलांनी म्हटलंय। विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा एक भाग आहे, त्याच्यावर मकोका लागलेला आहे असं वकिलांनी म्हटलं। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचाही आरोप आहे। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। संघटित गुन्हेगारीचा भाग असल्यामुळे विष्णू चाटेच्या चौकशीसाठी कोठडी हवी असं वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं। विष्णू चाटेकडून अजून काही हाती लागलेलं नाही असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। विष्णू चाटेचे इतर आरोपींसोबत संबंध आहेत का याचीही तपासणी करायची आहे असं वकिलांनी कोर्टात सांगितलं। विष्णू चाटेचा इतर आरोपींशी संबंध नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। तर सर्वांचे मोबाईल जप्त, मग समोरासमोर बसवून चौकशी का असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला आहे।